सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. रसिक हो, मराठी रंगभूमीला आपल्या अभिनयाचं ओज देत देत तेजोमय बनवणारं एक कलासक्त दाम्पत्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार आणि ज्येष्ठ अभिनेते जयराम शिलेदार. या दाम्पत्याची कन्या म्हणजे लता शिलेदार अर्थात दीप्ती भोगले आजच्या मैत्र हे शब्द सुरांच्या या कार्यक्रमातल्या पाहुण्या कलाकार. दीप्तीताईंनी पुणे विद्यापीठातून मराठी विषयातून एम ए केलं. एम ए झाल्यानंतर कदाचित या औपचारिक शिक्षणाला विराम मिळाला असेलही, पण संगीत रंगभूमीवरील अनौपचारिक शिक्षण मात्र पुढे निरंतर सुरू राहिलं. कारण ही विद्यार्थिनी घेणारी आहे तशीच देणारीही आहे. संगीताचं प्राथमिक शिक्षण तर सुरुवातीला आईवडील जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्याकडून मिळालं. अर्थात फक्त मग संगीताचाच नव्हे तर संस्कारांचा आणि पर्यायाने जगण्याचाच पाया भक्कम झाला. त्यानंतर मात्र पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. अभिनयाचं विशेष मार्गदर्शन त्यांना नटश्रेष्ठ मास्टर दत्ताराम बापू वळवईकर यांच्याकडून प्राप्त झालं. दीप्तीताईंचं मृच्छकटिक या नाटकातील रोहसेनाच्या भूमिकेतून रंगमंचावर पदार्पण झालं ते वयाच्या 6व्या वर्षी. त्यानंतर मात्र रंगभूमी हेच त्यांचं जणू दुसरं घर झालं. 34 संगीत नाटकातून आणि 54 गद्य नाटकातून त्यांनी अनेकविध भूमिका केल्या. प्रयोगांची संख्या तर 4,500च्या वर आणि अभिनय गुणवत्तेची आकडेवारी विचाराल तर रंग माझा वेगळा अशी एकमेवा द्वितीय वर्गातली. हे असं यासाठी म्हटलं की असंख्य नाटकात दीप्तीताईंच्या भूमिका खूप गाजल्या. रणदुंदुभी नाटकातली तेजस्विनी, ययाती आणि देवयानीमधली देवयानी, स्वरसम्राज्ञीमधली तारिणी, भावबंधनमधली लतिका अशा खूप भूमिका गाजल्या. पण या स्त्री भूमिकांप्रमाणेच त्यांच्या पुरुष भूमिकासुद्धा अत्यंत प्रभावी ठरल्या. मानापमानमधला धैर्यधर, स्वयंवरमधला कृष्ण, सौभद्रमधला अर्जुन, शारदामधला सूत्रधार, मदनाची मंजिरीमधला लीलाधर. म्हणूनच या कलावतीचा रंग माझा वेगळा. आणि मग याबरोबरच 2000हून अधिक संगीत मैफलींचं सूत्रसंचालन दीप्तीताईंनी केलंय. पिता जयराम शिलेदार यांच्या सूरसंगत या आत्मचरित्राचं शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. 10 संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि यासोबतच तरुण रंगकर्मींसाठी गावोगावी संगीत नाट्य शिबिरं घेण्यात मदत करणं हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. गायन अभिनयाव्यतिरिक्त इतर पात्रांची रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य यावरही विशेष देखरेख ठेवणाऱ्या दीप्ती भोगले म्हणूनच रंग माझा वेगळा या वर्गात मोडतात. आणि या व्यतिरिक्त 12 फुटी सेटचे तुकडे रंगवणे, पडदे शिवणे, पुरुष पात्राच्या पौराणिक कटबॉड्या, अंगरखे शिवणे, एक्सरे फिल्मचा उपयोग करून हलक्या वजनाच्या मोंगली पगड्या, कानोपात्रा नाटकासाठी 5 फुटी सांगाडा बनवून त्यातून श्री विठ्ठलाची मूर्ती, निरनिराळे अलंकार बनवणे हा दीप्तीताईंचा आवडीचा छंद. या अनुषंगाने फोटोग्राफी, शूटिंग, संगणकावर फोटोशॉपमधील कामाचं प्रशिक्षण घेऊन दुर्मिळ छायाचित्रांचं जतन, असंख्य गोष्टी त्या आयुष्यभर करत राहिल्या. जयराम शिलेदार यांच्यावर आनंद यात्री, जयमाला शिलेदार यांच्यावर सूररंगी रंगली, कीर्ती शिलेदार आपली लाडकी बहीण यांच्यावर मम सुखाची ठेव या माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली. ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार ही रक्ताच्या नात्याने बहीण खरी, मात्र खरी घट्ट मैत्रीणच. बहिणींचं हे नातंही
अद्वैताचा स्पर्श असलेलं अशा दीप्ती भोगले. आताही नवीन नाटकाचं लेखन सुरू आहे. दीप्तीताई, तुमच्या या प्रचंड ऊर्जेला सलाम आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे रण भजना संसारी रण भजना रण भजना संसारी असे अमर मी केले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे रमणी मन हंसानर रमणी मन हंसानर रमणी मन हंसानर रमणी मन रमणी मन हंसानर रमणी मन रमणी मन हंसानर रमणी मन रमणी मन हंसानर साहस सरसी रमवी विजयतोचि शूरतोचि शूरतोचि विजयतोचि हे शुभ यश मजाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे रण भजना संसारी रण भजना रण भजना रण भजना संगीत मानापमान या नाटकातल्या अतिशय सुंदर पदानं आपल्या कार्यक्रमाचा आज प्रारंभ झालेला आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती भोगले अर्थात पूर्वाश्रमीची लता शिलेदार यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वागत आहे. लता शिलेदार यांचं संगोपन संगीत आणि नाट्यकला या वातावरणामध्ये झालं. आपल्या सर्वांना माहीतच आहे की
रंगभूमीवरचे लोकप्रिय दाम्पत्य श्री जयराम शिलेदार आणि जयमलाबाई शिलेदार यांच्या त्या सुकन्या आहेत. आणि घरात इतकं संगीताचं आणि नाट्यकलेचं वातावरण असतानाही लताने शैक्षणिक प्रगतीसुद्धा खूप छान केली. पुणे विद्यापीठातून MA केलं आणि गायनकलेचा शिक्षणाचा प्रारंभ घरी मातापित्यांच्याकडनं जरी झाला तरी पुढे नीलकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडनं विशेष तालीम घेतली. आता ही तालीम कुठल्या कुठल्या नाटकामध्ये त्यांना उपयोगी पडली आणि कसा त्याचा उपयोग झाला हे त्या पुढे सांगतीलच. दुसरं असं की घरात नाट्य शिक्षण जरी जन्मापासून चाललं जरी असलं, अभिनयाचं शिक्षण संस्काराने मिळालं असलं तरी जुने आणि जाणते नट मास्तर दत्ताराम यांच्याकडनं अभिनयाची विशेष तालीम घेतली. आणि मला असं वाटतं की या तालमीचा जो त्यांना विशेष फायदा झाला त्याच्याबद्दल 2 मिनिटांनंतर आम्ही बोलूच. लताताईंच्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 6व्या वर्षी झाली. त्यानंतर 34 संगीत नाटकं, गद्य नाटकं, त्यात 54 वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या आणि जवळजवळ 4,500च्या वर प्रयोग केले. आणि स्त्री भूमिका केल्या, त्याच्याबरोबर पुरुष भूमिकाही अतिशय समर्थपणाने सादर केल्या. मला वाटतं की मास्टर दत्तारामांची जी खासियत होती, आवाजाची फेक आणि आवाजाचा त्यांचा जो व्हॉल्यूम होता, जो एक प्रचंड झोत होता त्यांच्या आवाजाला, त्याचा फायदा नक्की झालेला असणार. मला त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर आवडेल. बापू आम्हाला फार उशिरा भेटले. पण त्याच्या आधी बाकी सगळे कलाकार आहेत, माझे आईवडील आहे, त्यांनी मला जास्ती घडवलं आहे. बरोबर आहे. आणि गंमत अशी की आम्ही त्यावेळेला आमची जी नाटक कंपनी होती ती बिराडी स्वरूपाची होती. सगळ्यांनी एकत्र राहायचं नटांनी. एकेका गावात महिना मुक्काम असायचा आणि त्याच्यानंतर सगळीकडे हिंडत कार्यक्रम करायचा. हो, कारण आपल्या मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये अनेक नाटक कंपन्यांचा उल्लेख येतो आणि अनेक नाटक कंपन्यांनी ही कला लोकांच्या समोर वारंवार चांगल्या रीतीने प्रस्तुत करून लोकांना कलेची, संगीताची, नाट्याची आवड याच्या मनात निर्माण केली. आणि बालगंधर्वांची किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व मंडळी आणि ललित कलादर्श आणि तुमची मराठी रंगभूमी ह्या सगळ्या नाटक कंपन्यांचं एक अतिशय मोठं महत्त्व, मोठं योगदान ह्या कलेला आहे. आणि मला रंगभूमीवरच्या सेवेसाठी रुजू असलेल्या ह्या नाटक कंपन्यांची एक अवधारणा काय आहे आणि नाटक कंपनी ही कल्पना काय आहे ह्याची जरा थोडीशी विगतवार रचना सांगितली तर बरं होईल. माझ्या दृष्टीनं बघितलंच तर ते एक गुरुकुल आहे. म्हणजे आपण जे म्हणतो NSD, अशी आमची बिराडी स्वरूपाची कंपनी. सगळी पात्र म्हण सगळे राहत आहेत. सकाळी तुम्ही तालमी करताय, कोणी गाण्याची प्रॅक्टिस करताय, वादक आपल्या वाद्यांची रियाज करतायत. असं सगळं वातावरण नाटकाचंच असायचं. कुठे नेपथ्यकार त्यांचं काम करतायत. हे सगळ्या प्रकारांचं शिक्षण आपल्या नाटक कंपनीतनं मिळत असायचं. आणि हे बघायला मिळाल्यामुळे आम्ही लहान होतो ग अगदीच. आम्हाला रंगपटात दुपट्यावर झोपवलेलं असायचं. डोळे उघडले की प्रकाश. बरोबर. म्हणजे रंग म्हणू नकोस, स्वर म्हणू नकोस, ताल म्हणू नकोस, हे जे मैत्र जीवाचे आहे ना, त्यांचं आमच्या जन्मापासून. बरोबर. आणि त्यामुळे संगीत नाटक कंपन्या ही त्यावेळची एक प्रशिक्षण देणारी संस्था, गुरुकुलच. नाटक सगळ्यांचं एक असायचं, हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद याच्यामध्ये अंतर नाही पडायचं. काळ सगळा एकवटलेला होता आणि तो गाण्याने भारलेला होता, तिथल्या नाटककारांच्या भाषेने भारलेला होता आणि सगळ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद हा असायचा. शब्द चुकलेला त्यांना लगेच कळायचा. इतके त्यांच्यावर पण संस्कार या नाटक कंपनीचे झालेले आहेत. आणि त्यामुळे जयराम शिलेदार खुश असायचे. ते कुठल्याही गावाला गेले तरी गावातले जे विद्वान माणसं आहेत त्यांना चहाला बोलवायचे, त्यांच्या गप्पा व्हायच्या. त्यामुळे आम्ही ऐकलं, चांगलंच ऐकलं. वेगवेगळे शब्द कानावर पडलेत, सूर कानावर पडायचे. सगळे कलाकार यायचे, प्रत्येकाच्या नाटक मंडळीच्या बिराडी जायचे, मुद्दाम जायचे. आणि असं ते
वेगळं वातावरण होतं. मला जे माझ्या वडिलांच्या बोलण्यातनं जे लक्षात आलं ते असं की त्या गावातली जी जाणती मंडळी, त्या गावातले जे विद्वान लोक असत, जजेस म्हणा, काही तिथले लोकल कलाकार असतील ते म्हणा, तिथले कवी म्हणा, लेखक म्हणा, ते सगळे त्या कंपनीमध्ये विऱ्हाडाला यायचे. आणि काही वेळेला असंच पटकन एखाद्या वेळेला एखादं नाटक मिळून जायचं, असं पटकन एखाद्या वेळेला कधीतरी एखादं काव्य मिळून जायचं. आणि अशा तऱ्हेनं लोकांना पुढं नाटकं बसवायला संहिता मिळत गेल्या, असं मी त्यांच्या बोलण्यातनं ऐकलं होतं. म्हणून मला हा विशेष एक विचारण्यासारखा प्रश्न वाटला की बाहेरच्या समाजातल्या लोकांचा, गावोगावच्या लोकांचा जो एक प्रतिसाद होता, त्यामुळे ह्या कंपन्या आणखी लोकांना काय पाहिजे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या प्रस्तुतीमध्ये बदल करत गेले, असं मला वाटतं. तरीसुद्धा एक गोष्ट अशी झाली होती की माझ्या वडिलांनी जेव्हा कंपनी स्थापन केली, आता त्याला 73 वर्ष पूर्ण झाली, तर त्यावेळेला नाटक कंपनीच्या दृष्टीने काळ इतका चांगला नव्हता. कारण चित्रपट बोलायला लागला होता आणि लोकांची सगळी नवीन आकर्षण म्हणजे चित्रपटाकडे सगळे आकृष्ट होते. आणि या ज्या जुन्या मगाशी तू नावं घेतलीस त्या एक एक करून बंद होत चालल्या होत्या. माझे वडील सिनेमामध्ये प्रचंड गाजलेले होते आणि त्यांना सिनेमाच्या याच्यातनं बोलवणी पण होती, पण त्यांना ते वातावरण आवडलं नाही की आपण संगीत नाटकात जो प्रेक्षकांचा प्रतिसाद अनुभवतोय तो तिथे मिळत नाही. जिवंत प्रतिसाद, आपली गोष्ट चालली ती सलग चालली आहे ती कळत नाही. म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे का तिथल्या तिथे पावती मिळणं, हा जो भाग होता संगीत नाटकातला. आणि त्याच्याही पेक्षा त्या दोघांनी, आईनी आणि वडिलांनी, बालगंधर्वांच्या नाटकात कंपनीत काम केलेलं. त्यांनी बघितलं बालगंधर्व संगीत नाटकाची कशी पूजा करतायत, ते कसं वातावरण जपतायत, आणि तो आदर्श त्यांनी स्वतःसमोर ठेवला. मी केलं तर गंधर्वांचं संगीत नाटक करणार. आणि एवढ्या एका उद्देशाने त्यांनी मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची स्थापना केली. आणि आज तागायत संगीत नाटकाव्यतिरिक्त काही केलेलं नाही. म्हणजे लोकानुनयासाठी म्हणून आणखी काही गद्य वेगळी नाटकं किंवा विनोदी नाटकं नाही, असा फॉर्म कुठलाही बदलला नाही. एक संगीत नाटकाचा जो अनुभव त्यांनी घेतला तो त्यांना लोकांना द्यायचा होता. की आम्ही खूप छान ऐकलेलं आहे, आम्ही प्रयत्न करतो, तसा प्रयत्न करतो, तुम्हाला आवडतंय का बघा. आणि यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन नवीन करणं हे पण केलंय त्यांनी. वेगवेगळे विषय घेऊन नाटकं केली आहेत. ऐतिहासिक म्हणू नको किंवा रामजोशी ते प्रसिद्धच होते ते, त्यामुळे अनंत फंदी अशी शाहिरांवरची नाटकं, संत साहित्यावरची नाटकं असं पण केलेलं आहे त्यांनी. वेगवेगळे विषय घेतले, पण जेणेकरून संगीताचा सारखा स्वर घुमत राहील अशी नाटकं त्यांनी आवर्जून केली. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्हा दोघी बहिणींना मला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या वातावरणाचा जो फायदा झाला, जे आपण बाहेरच्या लोकांना नाटकात आल्यानंतर, एक नट म्हणून आल्यानंतर शिकवताना गाणं कसं गायचं, नाटकातलं पद गायचं ही एक वेगळी कला आहे. आणि नाट्यपदाची तालीम देणं, संवादाची तालीम देणं, हे करताना काय संस्कार त्यांच्यावर करावा लागतो, कशा तऱ्हेनं त्यांच्यावरती काम करावं लागतं. आई आहे ना, तिने इतक्या लोकांना शिकवलंय आणि तिचं सगळ्यांना सांगणं हे की तुम्ही एकदा तरी स्टेजवर उभे राहून गाणं म्हणून दाखवा. नाटकात काम केल्याशिवाय ते गाणं मला नाही आवडणार. बैठक वगैरे ठीक आहे, तिथे तुम्ही नाट्यपद गात नाही, तिथे तुम्ही क्लासिकलच गाता एका तऱ्हेने. नाट्यपद गाणं इतकं सोपं नाही. तुम्हाला तिथे नाटकातला प्रसंग समोर उभा करायचा असतो, ती भूमिका जगायची असते, त्या भूमिकेतले जे भाव आहेत ते त्या पदातनं दाखवायचे असतात आणि ते फार वेळ गाऊन नाही चालत. 4-5 मिनिटामध्ये तुम्ही थोडक्यात जास्तीत जास्त नक्षी, हे माझ्या आईचं वाक्य. आटोपशीर झालं पाहिजे आणि आकर्षक झालं पाहिजे. तुम्ही मनाला म्हणजे काय म्हणतो आपण, मनाला हात घातला पाहिजे, तुमच्या भावना तिथे पोचल्या पाहिजे, तर ते नाट्यसंगीत. बरोबर. तर मला एक आणखी विचारायचं होतं की बदलत्या परिस्थितीचा आणि काळाचा प्रभाव
जो आता सगळ्याच गोष्टीवरती जो पुराण्या सगळ्या गोष्टींच्यावरती पडतो आहे, जुन्या सगळ्या गोष्टींच्यावरतीच पडतो आहे. तर या प्रभावातनं नाट्यसंगीत आणि संगीत रंगभूमी कशी सुरक्षित ठेवायची, शाबूत ठेवायची आणि पुढं जाईल अशा तऱ्हेनं काय पावलं उचलायची, याचा काही विचार झाला असेलच. काय आहे, मला असं वाटतं की संगीत रंगभूमीकडेच का लोक बघतात. हा सगळा जो काळ बदलला आहे त्याच्यामध्ये संगीत रंगभूमी बालगंधर्वांसारखी दाखवा हे म्हणणं किती चुकीचं आहे. तुमच्याकडे त्यावेळचा काळ नाही, त्यावेळचे प्रेक्षक नाहीत, रसिक नाहीत, मानसिकता नाही. तुमच्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तुमची कुटुंब कुठे छान राहिली आहेत, सगळे एकटेच झालेत ना, किंवा जातात अमेरिकेला वगैरे, कुठे कुटुंब राहिली आहेत. मग तुमच्यातच जर भावना नसेल तर संगीत नाटकात कुठे येणार. दुसरी गोष्ट की संगीत नाटक हे भावनेवर अवलंबून आहे, आणि जर समाजातली भावना नाहीशी होत असेल संगीत नाटक नाही झालं तरी चालेल. म्हणजे कुटुंब व्यवस्था ही अबाधित राहिली तर मानवी भावभावनांचे खेळ असलेली ही नाटकं ही समाजापर्यंत पोहोचतील, समाज स्वीकारेल आणि समाजामध्ये ते लोकप्रिय पण होतील. नाहीतर कुटुंब जर विभक्त व्हायला लागली आणि लोकांचे आपापसातले संबंध दुरावले, ह्या सगळ्या कला विखुरल्या जातील. हाच त्याचा अर्थ आहे, नाही का? आपल्या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये तू पुरुष भूमिका केल्यास, तरी तुझ्या भूमिकांच्याबद्दल मात्र मला नक्कीच सांग. पुरुष भूमिकांच्याबद्दल नक्की सांग. लहानपणी मी पहिल्यांदा जे काम केलं ते रोहसेनाचं, मुलाचंच. त्याच्यानंतर नाटक कंपनीमध्ये तुला माहितीच आहे की कामं अडू शकतात, त्यावेळेला मला आयत्या वेळेला तिथं उभं राहावं लागलं आहे. आणि दुसरी गोष्ट की एक एक स्वभाव असतात. माझा आक्रमक स्वभाव आहे, तो पुरुष भूमिकेला उपयोगी पडू शकतो. आणि आम्ही जेव्हा 3 शिलेदारांचं सौभद्र केलं, तू, कीर्ती आणि सुरेश, तुमचा चुलत भाऊ, तर त्यावेळेला वर्षभर तालीम घेतली आमची. सकाळी शाळा असायची, 12 वाजल्यापासून तालीम सुरू ती 5 वाजेपर्यंत वर्षभर तालीम केली. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका होत्या. आणि तेव्हा आम्हाला माझ्या वडिलांनी कसा शब्द टाकायचा हे शिकवलं. गाणं कसं म्हणावं आईने शिकवलं. आम्ही लहानपणापासून गातच होतो की घरात, पण जे ऐकले म्हणायचं ते. पण तिने आम्हाला कसं शिकवलं माहिती आहे, चला गाणं म्हणायला सुरुवात करा. केली सुरुवात. मग ती म्हणायची आता गायला लागा. आम्ही आलाप गातोय, काय करतोय, ती ते दुरुस्त करायची. हा सूर नाही चांगला लागत या गाण्याला, या गाण्याला हा सूर चांगला लागेल का बघ बरं. असं तिने आम्हाला स्वरांशी असलेलं नातं दाखवलं. विचार प्रवण केल्याशिवाय इतक्या लहान वयापासून आम्हाला त्यांनी. मला पहिलंच माझं अर्जुनाचं वाक्य होतं, हा मुढा भरत कुलाधमा. अर्धा तास चाललो होतं, काही माझ्या वडिलांच्या मनाला ते येईना. म्हटलं काय होतंय, काय होतंय. अगं काही काही जे शब्द असतात ना, भ ध ठ, महाप्राणासकट फेकले पाहिजेत ना, तुमच्या आवाजाने ते फेकले पाहिजे, तर त्याचा उच्चार होईल. तू म्हणत नाही आहेस मुढा ढ कसा म्हणायला पाहिजे. मग म्हणणं मला कळत का नाही आहे. म्हणले तुला एक युक्ती सांगतो. असा हवा हे करताना, तो शब्द म्हणताना पोट बारीक उडतं. पोटावर हात ठेवून बघ, जेव्हा तुला वाटेल की उडलं म्हणजे आपला उच्चार बरोबर येतो. 10 वर्षाची कीर्ती आहे, मा खट्याळ होती. ती लगेच माझ्या शेजारी बसली, माझ्या पोटावर हात ठेवून बसली. म्हटलं हो काय, ना नाही उडत आहे. अरे काय चाललंय सुद्धा केली बघ ना. तर आई तेवढ्यात डोकावून गेली आणि ती कौतुकाने हसली. लाडोबा ना आमचा कीर्तोबा. नानांनी थोडीशी माझी बाजू घेतली. मी सांगितलं नाही काही. कीर्तीला म्हणले आनंद मानू नकोस, पुढे तुला अख्खं गाणं म्हणायचंय आणि असं पोट उडवत म्हणायचंय. बर. मग जरा ती गंभीर झाली. अशा तालमी आम्ही केल्यात. अगं चालायचं कसं, तुम्ही पुरुषी रुबाब कसा दाखवाल, स्त्री कशी संकोचलेली असते, तो संकोच कसा दाखवाल बोलण्यातनं वागण्यातनं, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मुलींना स्त्री सुलभ भावना व्यक्त करायला सुद्धा शिकवावं लागतं. कारण आजचा समाज इतका मोकळा झालेला आहे की पूर्वीसारखं नाही बाई मी आता नाही, असं हे बाई वगैरे हे असे शब्द तर बोलण्यामधून गेलेलेच आहे. लाजतच नाहीत मुली. होय, लाजायला सुद्धा शिकवावं लागतं. तर मुलींना मुलीसारखं कसं वागावं, स्त्री सुलभ भावना कशा व्यक्त कराव्यात हे शिकवावं लागतं. पण एखाद्या स्त्रीला पुरुषाप्रमाणे
बोलणं, चालणं, वागणं, बघणं, दिसणं. कारण डोळ्यातनं सुद्धा पुरुषीपणाचं दिसला नाही तर त्या भूमिकेला काही न्याय मिळणं शक्य नाही. मग 1 वर्षभर आम्ही काय तालीम केली ती उगाच केली का? हम्म, वापरा डोळे, नाही वापरत असं कसं नाही. हम्म. सगळ्या प्रत्येक गोष्टीला आमच्या आईवडिलांनी कसून तालीम घेतली. लाड नाहीत. नाही, आम्ही लाड तर होतच मस्तपैकी नाहीत. कार्यक्रम केला, प्रयोग केला. काय कौतुकाचे 2 शब्द बोलतील नाही. ती पद्धतच नव्हती. अजिबात आपल्या मुलांचं कौतुक करायचं नाही ही उलट पद्धत. काय चुकलं बरं, हे असं का झालं, हा शब्द असा का गेला, हम्म. अशी नाटक झाल्यावरची आमची पुढचं चर्चा. पुढचं नाटक हे असायचं. आणि हल्ली काय होतं, मी 2-3 कार्यक्रमात बघितलं असं सारेगमप, हम्म. तर त्याच्यामध्ये मुलांचा जरा काही पाडाव झाला की आई वडीलच रडायला लागतात. मला आश्चर्य वाटतं अगं. नाही, काय आहे की काळ इतका असा बदललाय. मी आता तेच जे म्हणत होते त्याचा अर्थ हाच आहे की आपल्या मुलांचं कौतुक व्हावं हे कुठल्याही आईवडिलांना वाटणं शक्य आहे, अगदी साहजिक बरोबर, आहे. अगदी. परंतु कुठल्या वेळेला म्हणजे एक साधारण माझं म्हणणं असं आहे की अपराधाची शिक्षा आणि गुणाचं कौतुक याचं प्रमाण चुकलं की त्या मुलाचा अधःपताच्या दृष्टीनं प्रवास सुरू होतो असं माझं स्पष्ट मत आहे. कितीही जरी चांगलं गायले, लोकांनी कितीही टाळ्या वाजवल्या आणि पेपरांनी काहीही म्हटलं तरी आज तू छान गायलीस हे काही कधी आमच्या वडिलांनी सांगितलं नाही मला. आणि अजूनही मी आपली वाटत बघते की केव्हा भाऊ म्हणतील की अगं छान गायलीस. पण त्यामुळं आपले पाय जमिनीवर राहणं आणि आपण काय करतो आहोत ह्याची जबाबदारी स्वतःकडं घेऊन अतिशय बारकाईनं आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देणं ही जी जबाबदारीची जी कामं आहेत, हे जे कृत्य आहे, हे आपल्याला शिकवावं लागलं नाही. ते आपला स्वभाव झाला. आणि त्यामुळं आजपर्यंत आपण जे काही काम करतो आहोत त्या कामामध्ये आपण सातत्यानं पुढं जाण्याचा विचार करतो. आपली प्रगती पुढं होण्यासाठी आपण काय वाटेल ते कष्ट घ्यायला तयार आहोत, नाही का? हो, नक्की. तुझ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी असं पाहिलं की तू नानांचं आत्मचरित्र प्रकाशित केलंस, शब्दांकन केलंस आणि तुमच्या रंगभूमी मराठी रंगभूमीची स्मरणिका पण लिहिली जात असे, प्रकाशित होत असे. तर त्याच्यामध्ये लेखन करणारे कोण कोण होते, त्यामध्ये लेखांचे विषय काय असत आणि हे सगळे जे स्मरणिकांचे अंक जे आहेत, आज जर कोणी कुतूहलाने किंवा अभ्यासासाठी जर अभ्यासू म्हणतील तर ते अंक कसे उपलब्ध होतील याचीही थोडीशी जाणीव दिली, जर थोडीशी माहिती दिली तर अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीनं ज्याला आपण ऑथेंटिक म्हणतो, गंगेच्या मुखापासून स्रोत सुरू होणारा त्याचं जे महत्त्व आहे तसं त्या मासिकांचं महत्त्व आहे, तसं स्मरणिकेचं महत्त्व आहे. तर ह्या स्मरणिकेबद्दल मला थोडंसं सांग. हे सगळं मिळायचं एकच ठिकाण आहे, शिलेदारांचं घर. आणि जर मुलांना अभ्यास करायची इच्छा होत असेल तर ती माझ्या दृष्टीने अत्यानंदाची गोष्ट आहे. कोणीही यावं, केव्हाही यावं, शिलेदारांचं दार उघडं असतं, संगीत नाटकासाठी फक्त. मग त्याच्यातले कुठल्या कुठल्या अंगावरती चर्चा केलेली आहे, कुठल्या कुठल्या अंगावरती लेख लिहिले गेलेले आहेत? काय आपल्याला ज्या टीका लोकांकडून ऐकायला मिळतात त्या टाईपचंच आपल्याला बोलावं लागतं ना, की याच्यावर काय उत्तर असेल, आमचं काय उत्तर असेल, असेच ते लेख असायचे. बरं, जे विद्वान लोक आहेत, आता राशम वाळिंबे, ते काय संगीताच्या दृष्टीने बोलतील, ते भाषेच्या दृष्टीने बोलतील, तसे त्यांचे लेख आहेत. पण त्यांनी संस्कृतमधनं संगीत नाटक आलेलं हे जे काय आहे त्याच्यावरती त्यांनी बोललेलं आहे, ती माहिती आहे आपल्याला. आणि जेव्हा आम्ही शाकुंतल नाटक करायचं ठरवलं अण्णासाहेबांचं, तर आता काळ कमी करायला पाहिजे, म्हणजे आम्हाला संहिता थोडी रंगावरती करायला घेतली पाहिजे. तर ती करताना आम्ही आमच्या डोक्याने काही केलं नाही. आम्ही डॉक्टर राशम वाळिंबे सरांची मदत घेतली आणि कालिदासाचे जे श्लोक आहेत त्याचं सूरज भाषांतर म्हणा किंवा काही गाणं किंवा काय असं त्यांच्या सल्ल्याने आम्ही रंगावृत्ती तयार करून सादर केली. म्हणजे सगळ्या आपल्या समाजातल्या विद्वानांचा संगीत नाटकाला हाही उपयोग होता. ते तुम्हाला ते वातावरण दाखवायचं. त्यांच्या परीने त्यांनी वेगवेगळे भाग घेतले, पण वातावरण एकच होतं. मैत्र से हे शब्द सुरांचे घरामध्ये संगीताचा संस्कार घेऊन
संगीतात कारकीर्द घडवणं. संगीत म्हणजे इथे मी नाटक आणि सर्वच तऱ्हेने संगीताचा ज्याच्यामध्ये समावेश होतो त्या सगळ्या कलांच्या बाबतीत बोलते आहे, की घरातल्या संस्काराच्या आधारावरती पदार्पण करणं आणि ज्याच्यावरती काही पूर्वीचा संस्कार नाही त्यांनी पदार्पण करणं, ह्यातली जी दरी आहे ह्या दरीला एक पूल बांधून कशा तऱ्हेनं मुलींना मुलांना नाटकाकडे आकृष्ट करता येईल याचा काही विचार झाला आहे का? नाही, याचा विचार आपण नाही करू शकत. पण तुम्हाला ती आवड असली पाहिजे तर तुम्ही तिकडे याल. तुम्हाला आवड नाही आणि गाग गाग असं नाही, आम्ही करू आवड जर शकतो असेल का? एखादं जर कोणी आलं हां. तर नुसती आवड ही पुरेशी आहे का की किंवा त्याच्याकरता कसं? मग काय त्याला कष्ट माहिती करायला नको लागतात? का? हां. संगीत नाटक हे वाटते तेवढी सोपी नाहीये ग. हं. अवघड कला आहे. ही अण्णासाहेब किर्लोस्करांनी 1880 साली संगीत आणि शब्द, भाषा, साहित्य यांचा मिलाप केलाय. फ्युजन आहे हे. एक कला दुसऱ्या कलेमध्ये अंतर्भूत करणं हे फ्युजन आहे. आणि हे फ्युजन कसं व्हावं लागतं? अगदी आलवार हे मिळून जावं लागतं. कुठे मध्ये असं. ठेस लागता कामा नये. की तुम्ही आता गाण्याचा मुलायम स्वर आता उचलणार आहात आणि शब्द असा ठाण 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 टाकलात, नाही चालणार. तर ते त्याच्यात मर्ज व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या संवादाची फेक आणि त्याचा पिच, त्याचा टोन असा असला पाहिजे की तिथून पद आपोआप उचललं गेलं पाहिजे. हा माझे वडील जे सांगायचे शिकवताना तोच एक भाग त्याच्यामध्ये आहे की कानाला आधी स्वर म्हणजे काय हे कळलं पाहिजे, लय म्हणजे काय कळलं पाहिजे, तुला आणि एक सांगू संवादाची का लय. गं? संवादामध्ये सुद्धा गाणं असतं हो, आणि गाण्यामध्ये सुद्धा नाट्य आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत तिथे. ते आपण शोधायला नको का? हम्म, आणि ते शोधल्याशिवाय मग नाही. बरोबर. मी किती सांगितलंय, ए म्हण गाशितान, हम्म, नाही म्हणणार ती. तिच्या मनात जे ठाम आहे ते ती म्हणेल. मला तिला सांगून मग ती म्हणेल त्याला वेळ लागेल. तेवढ्या वेळ तिला हवा, तिच्याकडे तो आहे का? तो वेळ तिने दिला पाहिजे. आणि खरंच आवड असेल आणि काही याच्यात करण्याची हां, इच्छा करतात असेल ना, लोकं तर ते करतात कष्ट ना. करून ते नवीन पिढींना करायला पाहिजे आणि हे जपलं पाहिजे असं नक्कीच मुळात वाटतंय. नक्कीच. संगीत दिग्दर्शन केलेलं आहे, नवीन नाटक लिहिलेलं आहे. नाही, संगीत नाटकं दिग्दर्शन लिहिलं आहे. नाही केलं मी. तो भाग कीर्तीचा आहे. अच्छा, कीर्तीने संगीत दिग्दर्शन आहे. पण नाटक लिहिण्याचं काम केलेलं आहे, ते मी केलं. तर त्याच्या संदर्भात थोडंसं सांग. नाटकाचा अभ्यास करताना आमच्या सभोवार सगळी गोड माणसं होती. म्हणजे कलाकार नुसतं म्हणून तू दत्ताराम बापूंचं नाव घेतलंस. बापू तर गोडच आहेत, प्रश्नच नाही. पण आमचे मेकअपमन अनंत शिंदे हे पण फार गोड होते. त्यांनाही संगीत नाटकाची सगळी माहिती. हे लोक कुठे काय जाणवलं तर लगेच येऊन सांगणार, लगेच येऊन सांगणार की आता आमच्या स्वरसम्राज्ञीमध्ये ती एक हे आहे जोड नांदी, मंगलमूर्ती रंगमंदिरी गणराया अशी ती नांदी आहे. तर तो गणराया हा शब्द आहे तो असा जोडून त्याचीच मेंढ घेऊन मंगलमूर्ती सुरू करायची. असं आम्ही रंगीत तालमीला केल्यावरती हे जे आमचे मेकअपमन शिंदे बाहेर बसलेले होते ते धावत आले, लता अमंगलमूर्ती ऐकायला येते. बर, हो. अभ्यंकर बुवांनी तिथल्या तिथे त्यांची पाठ थोपटली. तोडा ते अभ्यंकर बुवांनी तर फार कल्याण केलंय आमचं. भावांना समजावून सांगणं, त्या अशा का म्हणायच्या, जोडून का घ्यायच्या, तुमचा स्वर कुठपर्यंत टिकला पाहिजे, म्हणजे ते चुकणार नाही ना. नाही तर खरा तो प्रेमा ना धरी लोभ म्हणी ना. खरा तो प्रेमा ना धरी लोभ म्हणी, असं कशाला धरी लोभ म्हणे. इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी सांगितल्या की हे पूर्ण करा. प्रत्येक अर्थाचा पुढं विपर्यास होऊ नये म्हणून त्याचं कसं काय तुला उच्चारण सांगू करायला का पाहिजे. श्रुती, आपल्याकडे इतकं सुंदर मराठी होतं म्हणजे पहिल्यांदा त्याचे 4 अर्थ असायचे. पहिला अर्थ साधा सरळ, दुसरा असायचा वाच्यार्थ, वाचा. तिसरा असायचा व्यंगार्थ आणि चौथा सूचकार्थ. इतक्या ह्याच्यातनं ते जायचं. आता ह्या चौथ्या सूचकार्थाची वाक्य असलेले शिरवाडकरांचं ययाती देवानी आज कळत नाही का? कारण आज प्रेक्षक आमचे पहिल्या पायरीवर बसले, फक्त वाच्यार्थ कळतो. आता काय करायचं? अभिनयाची जी 4 अंग आहेत, हो, वाचिक, आंगिक, सात्विक आणि आहार्य, याचं थोडंसं विवेचन करून आहार्यवरती सध्या तुझं काम चालू आहे. ते काम अगं तुझं जिथे तिथे ह्याच्यात- लुडबुड करायची एक मला वाईट सवय आहे. पण मी लुडबुडते, बर. मला आवडतं.
हे पडदे कसे रंगवत आहे, मला फार कौतुक वाटतं. हं. आडवा पडदा ठेवून तो नंतर उभा दिसणार आहे तुम्हाला, तरी त्याचं जजमेंट तुम्ही बरोबर घेताय. हं. काय आहे, जादू आहेत ना काही काही, कळल्या पाहिजेत आपल्याला. मग मी प्रयत्न केले. हं, हं. त्याच्यानंतर मला थोडीशी चित्रकलेची आवड आहे. तर एकदा सूर्यकांत मांढरे आपले हो, प्रख्यात नट, नट. ते नाटकाला आले होते. अरे हे कोणी चित्र काढलंय, आपल्यातलं दिसतंय कोणीतरी. हं, हं, हं. ही जी एक गंमत होती ना, सगळे कलाकार आपल्यातले म्हणतात बरं का सगळ्या कलाकारांना. बरोबर. तर ते मला म्हणाले की लता पेन्सिलीने चित्र काढू नको, त्याच्यात एक चमक असते, ती नाही चांगली वाटत. हां. तर तू पावडर शेडिंग कर. आणि त्या पावडरी कुठल्या निघाल्या माहिती आहे श्रुती? हं. ज्या पावडरींनी आमचे नेपथ्यकार पडदे रंगवायचे ना, हं. त्या पावडरी. अरे वा. त्यांनी मला टिपकागदाचा बोरू कसा करायचा शिकवलं, हं. त्या ह्यानी रंगव. हं. आणि खरंच वेगवेगळे इफेक्ट हे बाहेर सगळे समजतात आपल्याला. कारण त्याच्यावर लाईट पडल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होईल आणि त्यांना काय वातावरण निर्मिती होईल ह्याची पूर्ण कल्पना असल्याशिवाय नेपथ्याचं ह्या जो काम. छायाप्रकाशाचा खेळ आहे ना, हो. तो सगळ्या कलांमध्ये, नुसत्याच चित्रांमध्ये नाही. हे नेपथ्यकार रंगवतात ते सुद्धा पडदे रंगवताना या बाजूनी उजेड असेल तर ते शेडिंग त्यांचं या बाजूनी असेल, पण या बाजूनी असेल तर ते त्या उजव्या दृष्टीने बाजूला तसे. पाहिजे. पण आमचे जे रंगकर्मी म्हणजे गडी आहेत, त्यांनी इकडचे पडदे इकडे लावले तर काय उपयोग? हो. त्यांना पण कळायला पाहिजे. हं. लता, तुझ्या स्त्री भूमिकापैकी एक भूमिका सुरुचीची, चमकला ध्रुवाचा तारा या नाटकातली, त्यातलं एक पद फार तडफदार होतं. तर ते मला ऐकायला मिळालं तर आवडेल. उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार, मजला कोण रोधू शकणार, उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन
चेतवून मी होम आज करणार उधळीन प्रलयाचा अंगार उधळीन प्रलयाचा अंगार उधळीन प्रलयाचा अंगार उधळीन प्रलयाचा अंगार उधळीन प्रलयाचा मैत्र से हे शब्द सुरांचे माझ्या कल्पनेप्रमाणे लता स्वरसम्राज्ञीमध्ये एक विनोदी रस निर्माण करणारं हास्यरस निर्माण करणारं एक पद होतं. जरा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मला पाहिजे, त्या भूमिकेबद्दलची माहिती. त्या नाटकात मला वेगळं काम होतं. आधी गोखले अण्णांनी, विद्याधर गोखल्यांनी मला त्या नायकाच्या बहिणीचं काम दिलं होतं की ती त्या मैनेला गाणं शिकवून रियाज करून घेते. म्हटलं अण्णा मला नको हे काम, मग तू काय करणार? म्हटलं ते जे चमत्कारिक गाणारी बाई आहे ना ते करते. अगं ते फार छोटंसं आहे, असू दे म्हटलं, मला चालेल. आणि मग त्याच्यानंतर अभ्यंकर बुवा एवढे किस्से सांगायचे. पूर्ण महिनाभर तालीम केली हां आम्ही. आणि त्यामध्ये अभ्यंकर बुवांनी जवळजवळ त्या तारणीला भरपूर खाद्य दिलं. इतके किस्से सांगायचे ते. म्हटलं हा चालेल तारणीला, हा घेऊ हा घेऊ हा घेऊ. तर त्याच्यानंतर ती अशी चमत्कारिक गाताना तबलजीला नावं ठेव, पिटीवाल्याला नावं ठेव, असं स्वतः फार शाणी असं समजून गाणं. तर त्याच्यामध्ये आई आमची बसायची ना पेटी वाजवायला. तर माझ्या त्या नाटकातलं कधीही न चुकलेलं टाळीचं वाक्य, जयमालाबाई असं बघायचं मस्त तिच्याकडे, ती करायची सुरुवात हसायला. तिला कधीही ते वाक्य सिरियसली घेता आलं नाही. जयमालाबाई तुम्हाला फार प्रॅक्टिस करावी लागणार आहे हो. लोकांच्या टाळ्या, कारण माहिती आहे मी आई मुलगी. तर त्या गाण्यामध्ये आम्ही खूप प्रकार केलेले आहेत. आणि थोडं म्हणजे आर्यानी जर आता ते पाहिलं असेल, ऐकलं असेल, तर ती कदाचित या बिचाऱ्या दोघांना नावं ठेवू शकेल. तर उगाच रागवू नका. नाटक आहे, नावं ठेवायचा सरळ ठेव. माझे नेहमीचे साथीदार काही आज नाही आहेत, पण बघू जमतंय का बघूया. मी गातीये मीच कंपोज केलेला राग गौहर गंधार. कोमल गंधार करत ताल त्रिताल येतो वाजवा. करत जान कुर्धा दिन दिन धा धा दिन दिन थोडी लय. जान कुर्बान गुनी जन करत जान कुर्बान गुनी जन करत जान कुर्बान गुनी जन करत जान कुर्बान गुनी जन. सुन कर सुंदर गान सुन कर सुंदर गान करत जान कुर्बान गुनी जन करत जान. साधा ठेका धरा हो, मला डिस्टर्बन्स अजिबात नकोय. साधा धा दिन दिन धा धा दिन करत जान कुर्बान. जरा गोडवा येऊ दे. कुर्बान जान कुर्बान कुर्बान जान कुर्बान गुनी जन करत जान कुर्बान.
धनी सा ध प ग ग प धनी सा प ग नि सा प ग प सा प ग ग रे सा ग प ग रे सा ध प ग रे सा ग प धनी सा प ग रे सा ग प धनी सा प ध प ग रे सा करत जान कुर्बान गुणीजन करत जान कुर्बान लयकारी गिरीत नवेली लयकारी गिरीत रीत लयकारी गिरीत लयकारी गिरीत लयकारी गिरीत नवेली रीत साग धनी साग प ग ग रे सा ध प ग रे सा ग प धनी सा ग मी म्हणते ते वाजवा इतर फापट पसार नको ग प ग प ग रे सा प ग रे सा धनी सा ध प ग प धनी सा लयकारी गिरीत नवेली लयकारी गिरीत नवेली चीज रसिली तान रसिली चीज रसिली तान रसिली गाये गौहर जान आहा गाये गौहर जान गौहर जान गौहर दान करत जान कुर्बान वाढवा गुणीजन करत जान वाढवा म्हणजे पळत सुटू नका करत जान कुर्बान 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 जान कुर्बान गप धप गप गप धनी धप गप गप ग ध गप गनी गप ग सा धप गप नि सा धनी सा प धनी सा गप धनी सा सा ग प धनी सा सा ग प धनी सा ग रे 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 सा करत जान कुर्बान गुणीजन करत जान कुर्बान गुणीजन करत जान कुर्बान करत जान आहा करत जान कुर्बान करत जान कुर्बान करत जान कुर्बान करत जान कुर्बान गुणीजन सुन कर सुंदर गान 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 करत जान कुर्बान जान कुर्बान जान कुर्बान कुर्बान आपण आपल्या कलेच्या विश्वामध्ये रमतो, पण आपल्या अवतीभोवती असलेल्या जगाबरोबर पण आपल्याला पावलं टाकावी लागतात. आणि आज जो विज्ञानाच्या प्रगतीचा जो काळ आपल्यासमोर उभा आहे, त्यात कॉम्प्युटर आणि त्याच्या संदर्भातली काही कामं ही आपल्याला खुणावत पण आहेत आणि त्याचा भविष्याकरता आपल्याला उपयोग करून घेणं शक्य आहे. तर या दृष्टीनं आपल्या कार्याचा म्हणजे रंगभूमीच्या इतिहासाचा किंवा हा जो ठेवा आहे
हा मागं राहण्याच्या दृष्टीने आणि भविष्यात उपयोगी पडण्याच्या दृष्टीने काहीतरी कार्य चालू आहे असं मला कळलं. तर ते काय करतेस तू? आम्ही लोक गाण्याशिवाय दुसरं काय करणार? तेच काम करणार. ते नव्या ह्याच्यातलं असो जगातलं, नाही तर जुन्या जगातलं असो. पण त्याचं डॉक्युमेंटेशन कसं चाललंय? चालू कसं चालू आहे? म्हणजे काय रीतीनं चाललंय? कशा पद्धतीनं चाललंय? मी माझ्याकडे जे नाटकांचं काही ध्वनिमुद्रण किंवा ह्याच्यातलं व्हिडिओचं शूटिंग वगैरे झालेलं आहे, ती नाटकं घेऊन आम्ही काही गाण्यांची उदाहरणं देणं की त्याला पुरावा लगेच आपण नाटकाचा दाखवू शकतो. असं गाणं म्हणून तुम्हाला स्वरसम्राज्ञीची या तारिणीची कल्पना अजिबात येणार नाही. तिलाही बिचारीला आली नसेल. पण तुम्हाला जर कल्पना उद्याच्या जगाला करून द्यायची असेल तर त्याला व्यवस्थित पुरावा समोर पाहिजे. आणि त्यासाठी आमची जी नाटकं झालेली आहेत, आता अण्णासाहेब किर्लोस्करांची आम्ही 3ही नाटकं केली. त्यामुळे मी अण्णासाहेब किर्लोस्करांवर डॉक्युमेंटरी केली की त्यांनी आम्हाला काय दिलं, संगीत नाटकाला त्यांनी काय दिलं. त्यांनी शब्द दिला, असा शब्द दिला की ज्याच्या मागे सूर आहे. आणि हे इतकं अवघड काम त्यांनी केलेलं आहे की आजच्या काळात सुद्धा किर्लोस्करांचा शब्द कोणाला कळत नाही असं होत नाही. आज सुद्धा कोणीही सौभद्र करू दे, लोकांना आवडतंच, त्यांना किर्लोस्कर कळतात. हे एक माझ्या मते मला वाटतं सार्वकालिक ज्याला अपील आहे अशी भाषा आणि असं संगीत त्यांनी आपल्या नाटकातून दिलं. आणि ते आपण समजावून सांगण्याची आपल्याला गरज आहे. जर तुम्हाला काही कळतंय त्यातलं तर सांगा. नुसतं आमचं संगीत नाटक चांगलं आहे नका म्हणून, सिद्ध करून दाखवा. का चांगलं आहे, का चांगलं आहे सिद्ध करून दाखवा. आणि जर नसेल कळत, माथी मारू नका कोणाच्या, नका मारू. येईल पुढचा काळ परत, त्यावेळेला सगळ्या समाजामध्ये एक चांगली सुसूत्रता निर्माण होईल आणि ते त्या गोष्टीकडे लक्ष देतील. तेव्हा येईल संगीत नाटक पुढे. आजच ते आलंच पाहिजे, अट्टहास करण्यात अर्थ नाही. मग आता आपल्या भविष्यातल्या पिढ्यांच्यासाठी, म्हणजे आता ज्या पिढ्या पुढे जातील त्यांच्यासाठी एक दिशादर्शन काय करू शकशील? अगदी फार सोपं आहे, अगदी सोपं आहे. आपल्या संगीत नाटकावर प्रेम करा, इतकं सोपं आहे. मी संगीत नाटकावर म्हणते, नाटकावर नाही किंवा संगीतावर नाही, संगीत नाटकावर प्रेम करा आणि डोळस प्रेम करा की आपण का करतोय, तुम्हाला काय शिकायला मिळतंय. तुम्हाला संगीताच्या नाटकाच्या सगळ्या शाखा तुम्हाला अभ्यासाला मिळतात आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करून एक परिपूर्ण तुम्ही एक काहीतरी विश्वामित्राची सृष्टी निर्माण करताय समोर. त्या सृष्टीचा तुम्हाला आभास आपल्या लोकांना देता येईल. आणि हा जो आनंद आहे तो आम्ही जन्मभर घेतलाय म्हणून हे वाक्य बरोबर. लता, आता इतकी वर्ष संगीताच्या सेवेमध्ये, नाटकाच्या सेवेमध्ये आपण घालवलेली आहेत, तर या सगळ्या सुंदर आयुष्याच्या प्रवासाला आपण जी जगण्याला ज्या आनंदाची जोड मिळाली आपल्या, तर हा आनंद तुला आणखी अनेक वर्ष निरामय उपभोगता यावा आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देते, खूप खूप धन्यवाद देते. आणि तू इथं येऊन जे आपल्या बहुमोल विचारांचं आदानप्रदान केलंस याकरता तुला धन्यवाद देते. नमस्कार. नाही मी बोलत, अगं काय झालं? नाही मी बोलत, खरंच फॅमिली तुला नाही आवडले म्हणून बोलत नाही मी बोलत. असं काय करते? बोल ना. नको बोलून जा. किती यांच्यासाठी कष्ट करा, त्याला नाही चिडलं. अगं असं मी त्यांना म्हणाले. त्यांना मला वाटलं मला बोलते. नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. मग नाथा कधी म्हणायचं? सारखं नाही मी बोलत.